हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अंकी व्लॉग्स. तर थंबनेल बघून तुम्हाला व्हिडिओचा टॉपिक समजलाच असेल. तर तुम्ही सुद्धा यूट्यूबवर नवीन आहात किंवा खूप वर्षांपासून खूप महिन्यांपासून यूट्यूब चॅनल तुमचा आहे, तुम्ही व्हिडिओज अपलोड करता बट स्टील तुमचे सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत, तर हा व्हिडिओ एकदम परफेक्ट आहे तुमच्यासाठी. ह्या 3 सेटिंग्ज आहेत ज्या तुम्ही ऑन केल्या तर तुमचे सुद्धा सबस्क्रायबर्स वाढायला खूप जास्त हेल्प होईल. मी एकदम जेन्युइनली सांगते, म्हणजे मी सुद्धा 4-5 वर्षांपासून यूट्यूब चॅनलवर माझे व्हिडिओज अपलोड करते, बट तेव्हा मी एवढी कन्सिस्टंट नव्हती. म्हणजे 6 महिन्यातनं एक व्हिडिओ मी अपलोड करायची. बट गेल्या 2-3 महिन्यांपासून मी डेली व्हिडिओज शॉर्ट्स वगैरे अपलोड करते, बट स्टील माझे सबस्क्रायबर्स वाढत नव्हते. होते तेवढेच होते, लाईक 300-400 काहीतरी होते. बट जेव्हा मी ही सेटिंग ऑन केली तेव्हा माझे सबस्क्रायबर्ससुद्धा वाढायला लागले. आता जवळपास 700 माझे सबस्क्रायबर्स होत आले. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि हे सुद्धा बघू शकता की मी आता 1-2 महिन्यांपासूनच व्हिडिओज अपलोड करायला लागली आहे आणि तेवढ्यातच माझे एवढे सबस्क्रायबर वाढलेत. पहिले माझे अजिबात सबस्क्रायबर्स नव्हते. तर ह्या 3 सेटिंग्जने माझा फायदा झाला, त्यामुळे मी विचार केला की तुमचा देखील फायदा करून घेऊयात. सो मी स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला इथे दाखवते. सो त्यानुसार तुम्ही सुद्धा स्टेप बाय स्टेप फॉलो करा. एक सुद्धा स्टेप मिस करू नका. जर एक सुद्धा स्टेप तुम्ही मिस केली तर याचा काहीच फायदा होणार नाही. सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा आणि तुमचे सबस्क्रायबर्ससुद्धा नक्की वाढतील. तर मी आता तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवते. त्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवेल की कोणत्या 3 सेटिंग्ज ओपन करायच्या आहेत. सो तुम्ही पण स्टेप बाय स्टेप फॉलो करा. तर सगळ्यात पहिले YT स्टुडिओ हा ॲप डाउनलोड करा. जर तुम्ही अजून पण हा ॲप डाउनलोड केला नसेल तर लगेच डाउनलोड करा, कारण जर तुम्ही यूट्यूबर आहात तर तुमच्याकडे हा ॲप असणं मस्ट आहे. कारण या ॲपमध्ये आपले वॉचिंग अवर्स, आपल्या जे काय ॲनालिटिक्स असतात ते सगळं आपल्या या ॲपमध्ये आपल्याला दिसतं आणि आपण जे काही व्हिडिओज अपलोड करतो ते मोस्ट ऑफ द टाईम यूट्यूबमध्ये आपण एडिट नाही करू शकत. कारण जर आपल्याला थंबनेल चेंज करायचं आहे किंवा कॅप्शन चेंज करायचं आहे तर अशा सगळ्या गोष्टी या YT स्टुडिओ ॲपमध्ये होतात. तर सगळ्यात पहिला हा ॲप ओपन करून घ्या आणि आपल्या जे काही जीमेल यूट्यूबला आहे कनेक्ट, त्याच जीमेलने आपण इथे पण कनेक्ट करायचं. तर आपलं यूट्यूबचं सगळं इथे दिसून येतं ॲपमध्ये. तर खालती तुम्हाला हे 5 ऑप्शन्स दिसतील: डॅशबोर्ड, कंटेंट, ॲनालिटिक्स, कम्युनिटी अँड अर्न. तर कम्युनिटीवर सगळ्यात पहिले जायचं. त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल कमेंट्स. कमेंट्सच्या बाजूला इथे व्ह्यू ऑल हा ऑप्शन दिसेल, तर त्या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला इथे हे पब्लिश, मोस्ट रिव्हिलंट, रिस्पॉन्डेड, कीवर्ड्स, कंटेंट हे असे कीवर्ड्स दिसतील, हे असे ऑप्शन्स दिसतील आणि त्याच्या बाजूला हे फिल्टरचं छोटंसं ऑप्शन आहे. सो त्या ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ह्या फिल्टर्सवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले इथे तुम्ही रिस्पॉन्स स्टेटस बघतायत, तर ते सगळ्यांचं अनरिस्पॉन्डेड असतं. तुम्ही पण आता तुमचं चेक केलं तर ते अनरिस्पॉन्डेडच असेल. तर आपल्याला अनरिस्पॉन्डेडला अनक्लिक करायचं आणि रिस्पॉन्डेडला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरून खालती आल्यानंतर इथे आहे कीवर्ड्स हा ऑप्शन आहे. तर कीवर्ड्समध्ये आपल्याला तिथे टाईप करायचं आहे. जर समजा तुमचे सबस्क्रायबर्स 100 असतील किंवा 100च्या कमी असतील सबस्क्रायबर्स, तर तिथे तुम्हाला 100 टाईप करायचं आहे. किंवा तुमचे सबस्क्रायबर्स 1000च्या कमी असतील तर तुम्हाला तिथे 1K टाईप करायचं आहे. किंवा तुमचे सबस्क्रायबर्स 1 लाखाच्या कमी असतील तर तिथे 1 लाख टाईप करायचं. आता माझे सबस्क्रायबर्स फॉर एक्झाम्पल 675 आहेत, तर मी इथे आता 1K टाईप करणार. असं 1K टाईप करून घ्यायचं. आणि जर तुमचे 100च्या कमी असेल तर 100 तुम्ही तिथे टाईप करा. त्यानंतर इथे पब्लिक सबस्क्रायबर्सवर क्लिक करायचं आणि त्यानंतर खाली सबस्क्रायबर काउंट आहे. तर मगाशी मी जसं सांगितलं, तुमचे सबस्क्रायबर जर 100च्या कमी असतील तर तुम्ही इथे सबस्क्रायबर काउंट 100वर क्लिक करा. माझे सबस्क्रायबर आता 675 आहेत, म्हणजे 1000च्या कमी आहेत. सो मी आता इथे 1Kवर क्लिक करते. ठीक आहे. त्यानंतरून इथे खाली सेट करंट फिल्टर्स ॲज युअर डिफॉल्ट व्ह्यू ह्याच्यावर टिक करायचं आणि अप्लाय करायचं. ठीक आहे. एवढंच नाही तर इथे थोडंसं स्क्रोल करायचं, साईड स्क्रोल करायचं आणि कीवर्ड्स तिथं आपल्याला ऑप्शन दिसतोय. तर तिथे आपल्याला जे काही आपण तिथे सिलेक्ट केलं आहे 1K किंवा 100, तेच इथे पण आपल्याला पुट करायचं आणि अप्लाय करायचं आहे. तर ज्या ज्या गोष्टी मला माहिती पडतील, ज्या ज्या सेटिंग्स मला माहिती पडतील त्या मी तुम्हाला शेअर करेल. जेन्युइनली जे काही खरंच फरक पडत असेल तर ते मी तुम्हाला नक्की शेअर करेल. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल आणि थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंट करून सांगा की तुमचे सबस्क्रायबर्स वाढलेत की नाही. आणि अशाच व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय.